श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि माझे बोलणे कान देऊ नये. स्वामी म्हणतात, बाळा जास्त विचार करू नका, प्रत्येक क्षण तुम्ही आनंदाने जगा. स्वामी म्हणतात, बाळा अजून तुला खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे, तर तू कठोर मेहनत व साधना कर. आमचे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. बाळा माझ्या प्रत्येक निर्णयावर तुम्ही आनंदी राहा. मी ते देत नाही जे तुला आवडतं, मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगले आहे ते. समजलं का बाळा? तसेच बाळा लक्षात ठेव, अरे नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकामध्ये असते, त्याचप्रमाणे असते ती फक्त त्याच्याकडे जिद्द. स्वामी म्हणतात, हे बघ तुमची परिस्थिती कशी पण असो, आपण त्या फक्त सद्गुरू बोलायचे आणि जास्त विचार करत बसू नका. प्रत्येक जण आनंदात जगा. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. स्वामी म्हणतात, आम्ही तुमच्या मदतीला सांगून नाही, न सांगता येऊ, फक्त आमच्यावर विश्वास ठेवा बाळांनो. आणि अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्याही चुका मोजत बसू नका. आयुष्य त्याला त्याच्या चुकांची चांगली शिक्षा देईल. स्वामी म्हणतात, नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, आपल्या राशीवर विश्वास ठेवू नका. कारण राम आणि रावणाची रास एकच होती, पण नीतीने दोघांनाही आपल्या कर्मानुसार फळ दिले होते. बाळा समजले का? बाळा आपण फक्त मनात म्हणायचे, माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. हा भाव मनात ठेवला की वाईट काळात आपली पावले चुकीच्या दिशेने सरकत नाही. आणि प्रत्येक वेळी मी एवढे केले म्हणून काही होत नाही, जे काही केले ते स्वामींनी आमच्याकडून करून घेतले, अशी श्रद्धा भाव मनी ठेवा. आणि जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, बाळा एका भक्ताने विचारले, स्वामी त्रास म्हणजे काय हो? तेव्हा स्वामी म्हणाले, जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तींना एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यावर होणारी तळमळ म्हणजे त्रास. बाळा जेव्हा परीक्षा तुमची घेतली जाते तेव्हा खरे तर ती माझी परीक्षा असते, कारण जिथे तुमचा विश्वास आहे तिथे मी आहे. आणि बाळा किती पण संकटे आली ना तरी माझे नाम तुम्ही सोडायचे नाही, आणि किती पण सुखात असाल तरी माझे नामस्मरण विसरू नका. समजले का बाळा? लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा वेळ कोणाची सारखी नसते. रडावं तर त्यांना